हा, बोला बोला. हा, आवाज येतोय सर? हा, येतोय ना. हा, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज मराठी या विषयातील शुद्ध लेखन या घटकामधील आपण शुद्ध आणि अशुद्ध शब्द कसे ओळखावे यावर आपण संपूर्ण तासिकेत विचार करणार आहोत, बघणार आहोत. शुद्ध लेखन हा व्याकरणाचाच एक भाग आहे. लिहिण्यात येणाऱ्या शब्दाचे शुद्ध रूप कोणते आणि अशुद्ध रूप कोणते याबाबत मराठी भाषेत काही नियम ठरवण्यात आलेले आहेत आणि ह्या नियमावरूनच व्याकरणाचा हा जो विषय आहे त्या नियमांना अनुसरून केलेले निर्दोष लेखन, म्हणजे ज्यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक नाही, ते शब्द अचूक असतात आणि ते अचूक लेखन म्हणजेच शुद्ध लेखन होय. अशी व्याख्या स्थूलमानाने करता येईल. तर बघा, या शुद्ध लेखन नियमामध्ये रूढीनुसार म्हणजे पद्धतीनुसार केवळ अनुस्वार, ह्रस्व व दीर्घ यांचाच विचार करण्यात येत असल्यामुळे त्यालाच शुद्ध लेखन म्हणण्यात येते. शुद्ध लेखनाचं महत्व काय आहे? कोणतेही लेखन करताना शब्दावरील अनुस्वार, ह्रस्व व दीर्घ याकडे लिहिणाऱ्याचे लक्ष असावे लागते. ह्रस्व म्हणजे लहान किंवा पहिली वेलांटी किंवा उकार, व दीर्घ म्हणजे दुसरा उकार किंवा दीर्घ उकार याकडे लिहिणाऱ्याचे लक्ष असावे लागते. ते तसे नसेल तर शब्दाचा जो अर्थ आहे तो वेगळा होऊ शकतो, नीट होणार नाही. जसं इंग्रजी भाषेमध्ये आपण लिहिताना स्पेलिंग जर थोडीशी मिस्टेक केली, चूक झाली, तर आपल्याला ते स्पेलिंग वाचताना वेगळा अर्थ त्याचा निघू शकतो बघा. तेवढेच महत्वाचे मराठीमध्ये आपण ह्रस्व दीर्घ लिहिण्यात व त्यानुसार अनुस्वार देण्यात किंवा गाळण्यात आलेले असते बघा. त्या दृष्टीने शुद्ध लेखनाचे स्थूलमानाने 3 प्रकारात वर्गीकरण करता येते. तर पहिलं आहे शब्दावर अनुस्वार केव्हा द्यावा व केव्हा देऊ नये. यानंतर दुसरं जे आहे, शब्दांच्या अंती येणारा ह्रस्व दीर्घ इकार उकार केव्हा लिहावा वा लिहू नये. आणि तिसरं म्हणजे उपांत्य म्हणजेच शेवटचं अक्षर, त्याच्या आधीचं जे अक्षर आहे या अक्षरातील इकार उकार कसा लिहावा इत्यादी याच तत्वाला धरून शासनाने मराठी व्याकरणामध्ये नियमावली दिलेली आहे. तर शुद्ध लेखनाच्या नियमावलीमध्ये सर्वात प्रथम अनुस्वार. अनुस्वारावर सर्वात प्रथम नियम दिलेला आहे बघा. स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा. स्पष्ट उच्चार ज्या ठिकाणी होत आहे आणि त्याचा उच्चार जर नाकामधून होत आहे तर शीर्षबिंदू द्यावा. शीर्षबिंदू म्हणजे कुठलेही अक्षर असो, त्या अक्षराला समजा क हे अक्षर घेतलंय, तर क या अक्षराला ही जी रेषा आपण दिली तिला शीर्ष रेषा म्हणतात. हे क या वर्णाक्षरावर ही जी रेषा दिलेली आहे तिला शीर्ष रेषा म्हणतात.
आणि ह्या रेषेवर जो टिंब दिलेला आहे त्याला अनुस्वार किंवा शीर्षबिंदू असे म्हणतात. शीर्षबिंदू. तर बघा, ज्या वर्णाचा नाकातून निघणारा उच्चार स्पष्ट असतो, नाकातून निघणारा जो उच्चार आहे तो स्पष्ट असतो, त्याला अनुस्वार द्यावा लागतो. बघा, अनुस्वाराचे चिन्ह म्हणजे मार्क किंवा खून, या पद्धतीने. आता क हे अक्षर घेऊन यापासून आपण एक शब्द घेतला, कांदा. कांदा. तर तो शब्द कांदा असा आपण लिहितो का विद्यार्थी मित्रांनो? कांदा असा शब्द लिहितो का आपण? नाही, असा शब्द लिहू शकत नाही. हा शब्द अशा पद्धतीने अनुस्वार देऊन लिहिला जातो, कांदा. कारण त्याचा जो अनुस्वार आहे, त्याचा जो उच्चार आहे तो स्पष्टपणे नाकातून येतो आणि त्यामुळे त्याला अनुस्वार द्यावा लागतो आणि त्याचा जे लेखन आहे ते या पद्धतीने आपल्याला करावं लागते, या पद्धतीने करावं लागत नाही. असे अनेक शब्द आहेत. समजा हा शब्द घेतला आपण, तंटा. तंटा. बघा विद्यार्थी मित्रांनो, याचाही उच्चार तंटा असाच होतो आणि याचाही उच्चार तंटा असाच होतो. तरी सुद्धा आपण हा शब्द जो आहे अनुस्वार दिलेला, तो शब्द योग्य आहे. व्याकरणी दृष्ट्या तो अतिशय अचूक असा शब्द आहे. अजून असे बरेच शब्द आहेत ते आपण घेऊया. चिंच. लिहू का असा आपण हा शब्द? नाही लिहू शकत, तो आपण असाच लिहिणार, चिंच. चला पहिली वेलांटी आणि त्यावर हा अनुस्वार अशा पद्धतीनेच लिहिणार, असा लिहिलेला चालणार नाही. शुद्ध अशुद्ध शब्द ओळखा, शुद्ध शब्द ओळखा, यासाठी 100% एक तरी प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो. एक आणि एक पेक्षा जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात, पण एक प्रश्न तरी येतोच आणि ते 2 मार्क आपले हक्काचे आहेत. आज आपण समजून घेऊया की अनुस्वार शुद्ध लेखनामध्ये ज्या वेळी शब्दाचा उच्चार ज्या नाकातून होतो त्यावेळेस आपल्याला अनुस्वार हा द्यावालाच पाहिजे. व्याकरणिक दृष्ट्या ते योग्य आहे. अजून आपण जास्त शब्द बघूया. बघा, तुम्ही म्हणाल की काही काही शब्दांमध्ये न येतात, काही काही शब्दामध्ये म येतो, तर आपण त्या ठिकाणी सुद्धा अनुस्वाराचा उपयोग केला जातो. तर बघा मित्रांनो, त्यातला एक शब्द तुमच्या अतिशय ओळखीचा आणि आवडीचा सुद्धा, काय शब्द आहे बरा? आंबा. सध्या सीझन चालू आहे का नाही आंब्याचं, पण आपण आंबा हा शब्द
कधीच असा लिहित नाही, तो नेहमी असा लिहिणार. हा शब्द चुकीचा आहे व्याकरणातमधून, आणि हा शब्द जो आहे त्याचा मचा उच्चार जो नाकातून स्पष्टपणे होतो, त्यामुळे आपण या ठिकाणी अनुस्वार आवर अनुस्वार दिलेला आहे आणि आंबा हा शब्द अशा पद्धतीने अचूक केलेला आहे बघा. त्यानंतर सौंदर्य. बघा बरं, आपण तर सौंदर्य म्हणतोय, लेखनातून हा शब्द चुकलेला आहे, वाचण्यातून नाही चुकलेला. आणि आपण या ठिकाणी हा शब्द ज्यावेळेस लिहू त्यावेळेस सौंदर्य सौंदर्य अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सवर अनुस्वार देऊन पुढचा तो शब्द पूर्ण कंप्लीट केलेला आहे. आणि हा जो शब्द आहे तो चुकीचा आहे आणि हा जो शब्द आहे तो अचूक आहे. शुद्ध लेखनाच्या नियमानुसार हा जो शब्द आहे तो अचूक आहे. आंबा हा जो शब्द आहे तो अचूक आहे बघा. त्यानंतर वाघ सर, येस, काय होतंय, तो फळा थोडासा बाजूला गेलाय, थोडासा डाव्या बाजूला हलवा द्या. नाही, इकडे इकडे विरुद्ध दिशेने फिरवा. हा, ओके ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. हा दिसतंय आता व्यवस्थित. हो, येतंय काय अडचण नाही. ओके ओके. बघा पुढील एक शब्द बघूया आपण. येईल वाचता शब्द, सगळ्यांना वाचता येईल, पण बरोबर आहे का तो मित्रांनो? संस्कृत हा शब्द आपण असा वाचताना आपण बरोबर वाचला, पण लिहिताना असा लिहू का नेहमी? नाही. इथे सं न चा उच्चार जो आहे तो नाकातून आलेला आहे, स्पष्टपणे नाकातून येतोय त्याचा उच्चार, आणि त्यामुळे आपण त्याचा या ठिकाणी शिरोबिंदू सवर देणार आहे. शीर्षबिंदू संस्कृत. हा शुद्ध लेखनाचा नियम आहे बघा. ज्या अक्षराचा उच्चार नाकातून येतो त्याचा स्पष्टपणे नाकातून येणारा उच्चार जो वर्ण आहे त्याला अनुस्वाराची मार्किंग करावी लागते किंवा खून द्यावी लागते किंवा टिंब या पद्धतीने देऊन शीर्षबिंदू द्यावा लागतो आणि त्या पद्धतीने तो शब्द लिहावा लागतो. त्या अशा पद्धतीने आपण अनुस्वाराचा हा जो पहिला नियम आहे तो बघितला. यामध्ये अनेक शब्द आहेत, त्याचा सराव तुम्ही करायचा आहे मित्रांनो, आणि तुमचे 2 मार्क फिक्स करायचे आहेत. त्यामध्ये आपण काही शब्द बघितलेत बघा. तंटा, चिंच, आंबा, सौंदर्य, संस्कृत, अंश, पैंजण, दंश, चेंडू, रवींद्र, कुंकू, भोंगा, सुंठ, संताप, गंमत, चिंब, संथ, भिंग, नारंगी, कुटुंब इत्यादी. बघा काही शब्द लिहिताना अनुस्वार तुम्ही कधी कधी पुढच्या अक्षरावर देतात. आता हा जो शब्द आहे बघा कुटुंब, इकडे अनुस्वार देतात किंवा क वर अनुस्वार देतात.
तर अशा पद्धतीने हा शब्द चुकतो. त्याचा उच्चार कसा होतो? कुंटू, किंवा ब वर जर दिला तर कुटुंबं, त्याचा उच्चारच होणार नाही. आणि म्हणून कुटुंब अशा पद्धतीने अचूक लेखन आणि अचूक उच्चार अशा पद्धतीने होईल. व्याकरणिक दृष्ट्या आपल्याला अशा पद्धतीने ते शब्द लिहावे लागतील. अनुस्वाराचा स्पष्टपणे उच्चार स्पष्ट ज्या ठिकाणी होतो त्यावेळेस न चा किंवा म चा त्या ठिकाणी वर्णाक्षराचा उपयोग न करता अशा पद्धतीने अनुस्वाराचा शीर्षबिंदू म्हणून तुम्ही खून करू शकतात, लिहू शकतात आणि तुमचे 2 मार्क मिळू शकतात. आता दुसरा जो नियम आहे तो बघू बघा आपण. शब्द लिहित चला, काही शंका असेल तर विचारत चला. काही काही शब्द, काही काही अक्षर असे असतात बघा, त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की 2 वेळा ती अक्षरे लिहिली तर तो उच्चार अचूक होईल. उदाहरणार्थ काय शब्द आहे मित्रांनो हा? संयम. बरोबर आहे की नाही? बघा आपण या ठिकाणी य ला य जोडलाय. बरोबर लेखन केलं का आपण मित्रांनो? हे कसा लिहितात बरं? संयम. बघा या ठिकाणी य ला य जोडल्यामुळं उच्चार सारखाच झाला, परंतु उच्चार जरी बरोबर झाला परंतु लेखन मात्र या पद्धतीने होणार नाही. हा शब्द व्याकरणामध्ये चूक आहे आणि हा शब्द व्याकरणामध्ये अचूक आहे. बघा संयम, सवर अनुस्वार आणि पुढचे शब्द पूर्ण केलेला आहे संयम. असे अजून शब्द आठवतात का मित्रांनो तुम्हाला? असे भरपूर शब्द आहेत, आठवा. तर याचा असा नियम आहे मित्रांनो की य र लिहून घ्या बरं का प्रत्येकाने. ल व श श स ह हे वर्णाक्षर जर मध्यभागी असतील, शब्दाच्या मध्यभागी हे वर्णाक्षर ज्यावेळेस असतील त्यावेळेस पहिल्या अक्षरानंतर जर असतील तर त्याच्या पूर्वी अनुस्वार येतो, त्याच्या अगोदरच्या अक्षरावर अनुस्वार येतो. बघा संयम हा जो शब्द लिहिला हे त्याचं उदाहरण तिथे दिलंय बघा. मी 2 नंबरचा जो अक्षर आहे हे आलेला आहे य. मग लिहिताना कसा लिहिला बघा, परत एकदा लिहून बघू. संयम हा शब्द वाचताना अचूक वाटतोय, परंतु व्याकरणामध्ये हा जो शब्द लिहिताना हा काय आहे? चूक आहे. आणि शुद्ध लेखनाच्या नियमानुसार
ज्यावेळेस अक्षर शब्दामध्ये पहिलं अक्षर सोडून दुसरं अक्षर जर य, र, ल, व, श, श, स, ह हे अक्षर आलेले असतील तर पहिल्या अक्षरावर अनुस्वार दिला पाहिजे, अनुस्वार द्यायलाच पाहिजे. कधी कधी काही शब्दांचा उच्चार करताना त्यानंतर व पुढील अक्षराआधी मध्येच य कार किंवा व कार किंवा ल काराकरिता य किंवा त लिहितात काही जण, परंतु तसं लिहिण्याची मुळीच गरज नाही. तर आपला हा शुद्ध लेखनाचा जो नियम आहे की हे अक्षर 2 नंबरला आल्यानंतर पहिल्या अक्षरावर अनुस्वार द्यावा, शीर्षबिंदू द्यावा. बघा अजून एक शब्द घेऊ, सिंह. असा जर लिहिला तर तो चूक. बघा या ठिकाणी व आहे, या ठिकाणी व आहे, म्हणून आपल्याला स वर काय द्यावं लागेल, अनुस्वार द्यावा लागेल. आणि अशा पद्धतीने तो शब्द शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे लिहावा लागेल. अजून काही शब्द बघा, किंवा, किंवा वाचताना तर बरोबर येत आहे, पण लिहिताना मात्र चूक आहे. कसा लिहिणार तो, क वर अनुस्वार, किंवा व आला, दुसरा अक्षर या ठिकाणी व आहे. बघा य, र, ल, व, श, श, स आणि ह ही अक्षरे ज्यावेळेस पहिल्या अक्षरानंतर येतात त्यावेळेस पहिल्या अक्षरावर अनुस्वार द्यावा लागतो. हा दुसरा नियम आहे. बघा या नियमानुसारच तुम्हाला प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारले जातील. लिहिलं का मित्रांनो? अजून एखादा शब्द सांगता येईल का कुणाला? संयोग, संयोग. लिहिलं? बघा विद्यार्थी मित्रांनो, तिसरा नियम, ज्यावेळेस एकच अक्षरी शब्द येतो, उदाहरण सांगता येईल का कुणाला? एक अक्षरी शब्द, कोणते कोणते आहेत? मी, तू, ती,
अजून धू. काय लक्षात आलंय बाळांनो याच्यामध्ये तुम्हाला? बघा बरं, शुद्ध लेखन. असा मी लिहिलेला बघितला का तुम्ही? ज्यावेळेस एक अक्षरी शब्द असतो त्यावेळेस तो शब्द जर इकारांत असेल किंवा उकारांत असेल, इकारांत आणि उकारांत म्हणजे त्याला वेलांटी असेल आणि उकारांत म्हणजे उकार असेल, तर तो नेहमी दुसरा असतो. बघा, मला दुसरी वेलांटी आहे म्हणजे दीर्घ वेलांटी दीर्घ उकार, दीर्घ वेलांटी दीर्घ उकार. एक अक्षरी शब्द असल्यावर त्या शब्दाला नेहमी दीर्घ वेलांटी आणि दीर्घ उकारच असतात, हे लक्षात घ्या. म्हणजे हे जे खाली लिहिलेले शब्द आहे ते चुकलेले आहेत आणि वरील शब्द अचूक आहेत. लिहून घ्या बाळांनो. अजून तुम्हाला यामध्ये अनेक शब्दांची भर टाकता येईल. आता जर कुणाला सांगता आलं तर सांगा की अजून कोणते कोणते शब्द यामध्ये तुम्हाला सांगता येतील किंवा लिहिता येतील. बी लिहितात का तुम्ही? बी बी ही, स्त्री, अजून काही शब्दांची भर तुम्हाला घालता येईल. त्यासाठी वाचन महत्वाचं आहे. जास्तीत जास्त वाचन करत चला आणि त्यामुळे ह्या शब्दांची तुम्हाला जास्तीत जास्त ओळख होईल. लिहिलेत का? एक अक्षरी शब्द. जू, भू. भू म्हणजे काय रे मित्रांनो? भू म्हणजे जमीन. बघा, जे एक अक्षरी शब्द आहेत त्या सर्व शब्दांना दीर्घ वेलांटी किंवा दीर्घ उकार, दुसरी वेलांटी किंवा दुसरा उकार हे शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे आहे. हे अचूक शब्द आहेत. जर ते तुम्ही असे लिहिले तर तुमचे एकदम जे मिळणारे मार्क आहेत 2 मार्क ते जातील. बघा, लिहिले का? चला पुढील नियम आपण बघूया. कितवा नियम आहे? तिसरा की चौथा? चौथा नियम. सोपा आहे अगदी. 5वीला आणि 4थीला या वर्षीपासून 4थीची परीक्षा झाली. 5वीला आपण अभ्यास केला असेल शुद्ध आणि अशुद्ध शब्द. त्यामध्ये हेच शब्द होते आणि यामध्ये फक्त थोडेसे वाढवलेले आहेत 7वीला आणि 8वीला. यावर्षी 8वी 7वीचा आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षा आहे
आणि मिशन आरंभाची परीक्षा 7वीला आहे. त्या दृष्टीने ही तयारी आपल्याला खूप उपयोगाची आहे. पुढील जो नियम आहे, कोणत्याही शब्दातील शेवटचं अक्षर कोणत्याही शब्दातील शेवटचे अक्षर हे दीर्घ असावेत. कोणत्याही शब्दातील शेवटचे अक्षर हे दीर्घ असावे. उदाहरणार्थ कवी, रवी, विद्यार्थी, मुली, कोरी, जुनी. बघा भरपूर शब्द आहेत, त्याचं शेवटचं अक्षर आपण घेतलं काय आढळलं तुम्हाला शेवटच्या अक्षरामध्ये? शेवटचं जे अक्षर बघा वी, दीर्घ वेलांटी, दीर्घ असावेत असं स्पष्ट नियम आहे. कोणत्याही शब्दातील शेवटचे अक्षर हे दीर्घ असावेत. बघा दुसरी वेलांटी, दुसरी वेलांटी म्हणजे दीर्घ वेलांटी, दीर्घ वेलांटी, दीर्घ वेलांटी, दीर्घ वेलांटी. या नियमाला ज्यावेळेस हे जे शब्द लिहिलेले आहेत, ज्यावेळेस हे शब्दांना पुढं अजून एक शब्द येतो म्हणजे जोडला जातो, त्यावेळेस मात्र याची जी वेलांटी आहे ती ऱ्हस्व होती. त्यामध्ये आपण पहिला शब्द जो घेतला होता कवी, त्या कवीवरून त्याला जर आपण एक शब्द जोडला बघा, हा फक्त दोन अक्षरी म्हणजे एक शब्द झाला, पण या ठिकाणी हा जोड शब्द झाला कवी चरित्र. आणि त्यामुळे वला जी वेलांटी इथं दुसरी होती किंवा दीर्घ होती ती या ठिकाणी आपण ऱ्हस्व केली आणि तो शब्द पूर्ण केला. म्हणजे हा जो शब्द आहे तो लेखनाच्या दृष्टिकोनातून व्याकरण दृष्ट्या अचूक आहे. हा एक नियम आहे. बघा ज्यावेळेस कोणत्याही शब्दातील शेवटचे अक्षर हे दीर्घ असते, त्याचे आपण हे उदाहरण घेतले, परंतु त्याच शब्दांना जर दुसरा शब्द जोडला तर त्या दीर्घ वेलांटीचं किंवा दीर्घ उकाराचा पहिला उकार किंवा पहिली वेलांटी होते आणि त्याचा अशा पद्धतीने शब्द लिहिला जातो आणि तो शब्द अचूक धरला जातो. तो शब्द व्याकरण दृष्ट्या अचूक असतो.
पशु हा शब्द लिहिताना असा लिहिणार, गुरु हा शब्द लिहिताना असा लिहिणार. हे आपण वेलांटीचे उदाहरण बघितले. आता आपण उकाराचे उदाहरण बघू. बघा, शेवटचा अक्षर दीर्घ उकार, दीर्घ उकार. परंतु याच शब्दांना जर आपण जोड शब्द लावला, पशुधन, बघा झाला का नाही बदल? इतका सोपा शब्द आहे, परंतु आपण जर या ठिकाणी हा जो उकार आहे तो जर असा केला, दुसरा पशुधन, तर हा शब्द चुकला. कारण व्याकरण आपल्याला असं सांगतं नियमानुसार की पशु या शब्दाला धन हा शब्द जोडला म्हणजे हा जोड शब्द झाला, आणि त्यामुळं शला पहिला उकार द्यायचा किंवा ह्रस्व उकार द्यायचा, आणि पशुधन हा शब्द अशा पद्धतीने अचूक लिहायचा, तरच आपल्याला ते मार्क्स मिळतील. असा जर शब्द आपण निवडला, कारण तुम्ही म्हणाल की आपल्याला पशु या शब्दाला दुसरा उकार आहे आणि त्याला धन जोडला म्हणजे अशा पद्धतीने शब्द तयार होईल, तर नाही. तर तो शब्द जो आहे तो अशा पद्धतीने तयार होईल. पहिला उकार नियमानुसार पहिला उकार दिला जातो. बघा, हा शब्द चुकीचा धरला जाईल, हा शब्द अचूक धरला जाईल. गुरु या शब्दासाठी सुद्धा अनेक जोड शब्द आपण जोडू शकतो. गुरुवर्य, वर्य. बघा या ठिकाणी मी जो उकार आहे तो इथं ह्रस्व उकार केला म्हणजे पहिला उकार केला, गुरुवर्य. अशा पद्धतीने या ठिकाणी आपली थोडीशी फसगत होऊ शकते आणि त्यामुळे आपले 2 मार्क हातचे एकदम सोपे मार्क जाऊ शकतात. तर ते जाऊ द्यायचे नाहीत. ज्यावेळेस जोड अक्षर जोड शब्द येतात त्यावेळेस दुसरं उकार किंवा दुसरी वेलांटी ती पहिली करायची किंवा दुसरा उकार पहिला करायचा आणि तो शब्द अचूक लिहायचा आणि आपले मार्क्स पूर्ण मिळवायचे. ओके, लिहून घ्या. लिहिलं? चला पुढील नियम बघू आता. नियम 5वा. हा 4था नियम होता. ज्यावेळी नामांना किंवा सर्वनामांना विभक्ती प्रत्यय लावले जाते त्यावेळेस ती नामे किंवा सर्वनामे अनेक वचने आहेत हे स्पष्टपणे आपल्याला ओळखता यावे.
म्हणून त्या अनेक वचनी नामांच्या अथवा सर्व नामांच्या सामान्य रूपावर अनुस्वार दिला जातो. एक वचनी आणि अनेक वचनी. एक उदाहरण घेऊ. एक वचनी मुलास, काय होईल अनेक वचनी? मुलांस, घरामध्ये, घरामध्ये. एक वचनी म्हणजे एकच आहे इथे या ठिकाणी. एका मुलास आणि अनेक मुलांस. एका मुलास पारितोषिक मिळाले, अनेक मुलांस पारितोषिक मिळाले. अशा पद्धतीने आपण म्हणू किंवा लिहू. घरामध्ये राहुल घरामध्ये बसलेला आहे किंवा मूल घरामध्ये बसलेले आहेत. आणि घरांमध्ये अनेक वचनी झालं, मुले घरांमध्ये बसलेली आहेत. म्हणजे आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, अनुस्वार देऊन तो शब्द अचूक केलेला आहे शुद्ध लेखनामध्ये. अशा पद्धतीने तो तुम्हाला लिहावा लागेल. मुलाने, मुलांनी, त्यांनी, त्यांनी. अनेक वचनी गावाहून. बघा हा शब्द खूप महत्वाचा आहे. गावाहून, गावांहून. एका गावाहून, अनेक गावांहून असं शब्द तयार होईल. अनेक वचनी अचूक शब्द आणि अनुस्वार दिलेला आहे बघा त्या ठिकाणी. मुलास, मुलांस, घरामध्ये, घरांमध्ये, मुलाने, मुलांनी किंवा मुलीने, मुलींनी, त्यांनी, त्यांनी, गावाहून, गावांहून. अशा पद्धतीने आपल्याला हा एक नियम आहे बघा, लिहून घ्या. काही अडचण असेल तर विचारा मध्ये मध्ये. लिहिलं का? शुद्ध लेखन फार महत्वाचं आहे, कारण त्यामुळे वाचन करताना त्याचा अर्थ अचूक निघतो, चुकीचा निघत नाही. जर आपण थोडा जरी शब्द चुकीचा लिहिला तर त्याचा अर्थ सुद्धा अचूक निघणार नाही, तर चुकीचा अर्थ निघेल. आपल्याला असं बरेच वेळा अनुभव आलेला असेल आपल्या बोलण्यातून
त्यामुळं शुद्ध शब्द आणि अशुद्ध शब्द याचा बारकाईने आपण अभ्यास केला पाहिजे, वाचन केलं पाहिजे. त्यानंतर पुढील जो नियम आहे, अकारांत शब्दातील उपांत्य अक्षर अकारांत शब्दातील उपांत्य अक्षर दीर्घ लिहावेत. अकारांत शब्द म्हणजे ज्याचा शेवटचं जे अक्षर आहे, वर्णाक्षर, ते अकारांत पाहिजे. त्याला काना, मात्रा, वेलांटी, उकार नसावे. त्या शब्दातील जे उपांत्य अक्षर आहे, उपांत्य म्हणजे अंत्य म्हणजे शेवटचं, आणि उपांत्य म्हणजे शेवटच्या अक्षराच्या आधीचं अक्षर, म्हणजे शेवटून दुसरं जे उपांत्य अक्षर आहे ते दीर्घ लिहावे. आहे का उदाहरण माहिती तुम्हाला एखादं बालमित्रांनो? वीट हा शब्द आहे, वीट. बघा, ह्या नियमानुसार हे अकारांत शब्द आहे, अकारांत अक्षर आहे, आणि त्यामुळं हा जो वला पहिली वेलांटी लावलेली आहे, उपांत्य अक्षर म्हणजे शेवटून दुसरं अक्षर, हे दीर्घ लिहायला सांगितलेलं आहे. आपण काय लिहिलं? ऱ्हस्व लिहिलं. म्हणजे हे अक्षर काय आहे, हा शब्द काय आहे, चुकीचा आहे. म्हणजे त्या शब्दाचं लेखन अचूकपणे असं होईल. या नियमानुसार बघा, नियम काय सांगतो? अकारांत शब्दातील उपांत्य अक्षर दीर्घ लिहावेत. मग अकारांत अक्षर अंत्य आला शेवटी, आणि त्याचा उपांत्य म्हणजे शेवटून दुसरं, म्हणजे त्याच्या आधीचं जे अक्षर आहे ते आपल्याला दुसरं म्हणजे दीर्घ वेलांटीत लिहावं लागेल. बघा, अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आपल्या रोजच्या वापरातील मीठ, बरोबर ना? असंच लिहू ना आपण मीठ हा शब्द कधीच असा लिहिणार नाही. नियमानुसार भाषेला जे नियम टाकलेले आहेत बाळांनो, त्याच्यानुसार शुद्ध शब्द अशा पद्धतीने लिहावे लागतील. अजून उदाहरण, खीर. खीर शेवटी अकारांत अक्षर आहे, त्यामुळे याला दुसरी वेलांटी आलेली आहे. नियमानुसार दुसरी वेलांटीच या ठिकाणी द्यावी लागते. आता हे जे शब्द आहे ते आपण वेलांटीचे बघितले. आता एखादा उकाराचा शब्द पाहू आपण, ज्याचा शेवटचा अक्षर आकारांत पाहिजे. आपल्या रोजच्या वापरातलं दूध. बघा, किती सोपा शब्द आहे. रोज आपल्याला माहित आहे, दूध आपण रोज घरी वापरतो, तरी सुद्धा लिहिताना बरेच मुलं चुका करतात. दूध हा चुकलेला आहे. नियमानुसार ध
हे जे अक्षर आहे ते अकारांत आहे. म्हणजे धच्या शेवटी आहे. ध अधिक ध अधिक बरोबर ध. अशा पद्धतीने म्हणून हा अकारांत शब्द आहे. त्यामुळे पहिल्या अक्षराला आपल्याला त्याच्या आधीच्या अक्षराला आपल्याला दुसरा उकार द्यावा लागेल. अकारांत शब्दातील उपांत्य अक्षर दीर्घ लिहावेत. अनेक उदाहरणं आहेत अशी. तूप, जमीन. बरेच मुलं लिहिताना जमीनला पहिली वेलांटी देतात. पहिली वेलांटी चुकीचा शब्द आहे. शेवटी अकारांत अक्षर आल्यामुळं मला आपल्याला नेहमी त्याच्या आधीच्या अक्षराला उपांत्य अक्षराला पहिली वेलांटी देता येणार नाही, तर दुसरी वेलांटीच देता येईल आणि त्यामुळे तो शब्द अचूक होईल. बघा एकदम सोपे सोपे शब्द आणि आपण चूक केल्यामुळं आपले 2 मार्क आपल्या हातातले निघून जातात. बघा तर आजपासून ते गेले नाही पाहिजे. एकदम सोपा विषय आहे. शुद्ध आणि अशुद्ध शब्द सतत वाचन करत चला. नजरेखाली हे शब्द येऊ देत जा, नियम येऊ देत जा आणि त्यामुळे तुमचे शब्द नेहमी ते अचूक येतील, बरोबर येतील आणि ते 2 मार्क तुम्हाला नक्की मिळतील. बघा या पद्धतीनेच आता सांगा बरं, या शब्दाला पहिली वेलांटी द्यायला पाहिजे की दुसरी वेलांटी द्यायला पाहिजे? पहिला उकार दिला पाहिजे की दुसरा उकार दिला पाहिजे? नियमानुसार कोणता उकार दिला पाहिजे? दुसरा उकार दिला पाहिजे. पहिला उकार जर दिला तर तुमचं 2 मार्क गेले. कारण इथं ल हे अक्षर अकारांत आहे. अकारांत आणि त्याचं उपांत्य अक्षर या शब्दाचं आधीचं शेवटच्या अक्षराच्या आधीचं अक्षर ब आहे आणि त्यामुळे दुसरा उकारच दिला पाहिजे आणि तेव्हाच तो शब्द योग्य होईल, अचूक होईल. कबूल. अजून एक शब्द बघू आपण. लसूण. लसूण माहिती आहे तुम्हाला सर्वांना? लसूण. बघा दुसरा उकार आपण सहज एकदम सोप्या गोष्टी आपण चूक करत जातो. सहला जर पहिला उकार दिला तर तो अशुद्ध शब्द होतो आणि त्या ठिकाणी तो चुकला जातो. नियमानुसार लक्षात ठेवायचं की अकारांत शब्द असेल तर त्याच्या आधीच्या अक्षराला उपांत्य अक्षराला दुसरा उकार किंवा दुसरी वेलांटीच योग्य आहे. नाहीतर तुमचा तो शब्द अशुद्ध होतो, चुकतो, त्याचे मार्क तुम्हाला मिळत नाही. एवढा सोपा किती सोपे शब्द आहेत बघा, तरी सुद्धा आपल्या फक्त वेलांटी आणि उकारावरून आपले शब्द ते चुकले जातात. तर ते चुकले नाही पाहिजेत. आता इथून पुढे अजून काही शब्द घेऊ आपण यामध्ये. एक शब्द तुमचा एकदम माहितीचा असेल, नवनीत. नवनीतचे गाईड वगैरे घेतात तुम्ही, मार्गदर्शिका घेतात आणि ते पहिलं पान कधीच बघत नाही. त्यावर हे अक्षर असतं, हे शब्द असतो आणि त्या शब्दावर शेवटचा अक्षर बघा अकारांत आहे आणि म्हणून त्याच्या उपांत्य अक्षराला दुसरी वेलांटी आहे. येतंय का लक्षात बाळांनो? हा नियम लक्षात ठेवा. शेवटचा अक्षर जर अकारांत असेल तर उपांत्य अक्षराला दुसरा उकार
किंवा दुसरी वेलांटीच देणे आवश्यक आहे, नाहीतर आपला शब्द तो अशुद्ध होतो आणि आपले मार्क्स, हक्काचे मार्क्स, सोपे मार्क्स जे आपल्याला 100% मिळणार आहेत ते मार्क्स मिळत नाहीत, ते मार्क्स आपल्या हातातून जातात. आता तुम्ही म्हणाल सर हे फक्त अकारांचं झालं, जर शेवटी आकारांत शब्द आला किंवा इकारांत शब्द आला तर काय करायचं? आता अकारांचा तर बघितलं आपण की उपांत्य अक्षर हे काय करायचं? दीर्घ करायचं. अकारांचं खूप सोपं आहे बघा. अ ला उपांत्य अक्षराला दीर्घ उकार किंवा दीर्घ वेलांटी द्यायची, त्यामुळं तुमचा शब्द अचूक होईल. पण या ठिकाणी आकारांत आला शब्द शेवटी तर काय करणार? पुसूये लिहून घेतलं? लिहून घ्या पटकन. खूप सोपा टॉपिक आहे. कुणी शंका विचारली तरी चालेल. समजतंय का बाळांनो? शुद्ध आणि अशुद्ध शब्द ओळखण्यासाठी खूप छान छान या ठिकाणी आपण आज बघत आहोत. अगदी शेवटच्या टॉपिक कडे आपण आलेलो आहोत. आता पुढचा नियम असा आहे, शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्या मागील शब्दातील शेवटचे अक्षर जर दीर्घ असेल तर उपांत्य अक्षर ह्रस्व लिहावे. बघा, शेवटच्या अक्षरावर शुद्ध शब्द आहे की अशुद्ध शब्द आहे किंवा तो शब्द कसा आलेला आहे हे आपल्याला ओळखता येईल. शब्दातील शेवटचे अक्षर जर दीर्घ असेल, दीर्घ म्हणजे दुसरी वेलांटी किंवा दुसरा उकार म्हणजे ते दीर्घ, तर उपांत्य अक्षर ह्रस्व लिहा. उदाहरणार्थ गरीब हा शब्द आपण असा लिहू, बरोबर आहे का? रला दुसरी वेलांटी का? इथं अकारांत शब्द आलेला आहे, पण हाच शब्द ज्या वेळेस आपल्याला गरिबी असा लिहू, ग री बी, गरीबी. बघा मित्रांनो, या ठिकाणी हा जो शब्द आलेला आहे गरीब, या ठिकाणी शेवटचं अक्षर अकारांत होतं
त्यामुळे ते उपांत्य अक्षराला दीर्घ वेलांटी दिली, दुसरी वेलांटी दिली. आणि या ठिकाणी शेवटच्या अक्षराला ती इकारांत असल्यामुळं किंवा दीर्घ असल्यामुळं त्याच्या उपांत्य जे अक्षर आहे, त्याच्या आधीचं जे अक्षर आहे, त्याला कुठल्याही परिस्थितीत ऱ्हस्व करायचं किंवा पहिली वेलांटी किंवा पहिला उकार द्यायचा, तरच तो शब्द बरोबर येईल. सोपं आहे की नाही? सोपं आहे ना? हु, तू, तू, हुतुतू. शेवटचा अक्षर नेहमी उकार किंवा वेलांटी असेल तर तो दीर्घ येतो, हा पण नियम आहे. पण त्याच्या आधीच्या अक्षराला जर वेलांटी किंवा उकार असेल तर तो नेहमी ऱ्हस्व किंवा पहिला उकार किंवा पहिली वेलांटी येते. हुतुतू. हुतुतू म्हणजे काय रे बाळांनो? माहिती आहे तुम्हाला? हुतुतू म्हणजे कबड्डी. फार जुना खेळ आहे आपल्या भारतीय. आणि तो शब्द मराठीत असा लिहिला जातो. तुम्ही जर असा लिहिला हु, तू, तू, तर हा शब्द चुकला. हा शब्द तुम्ही असा का वर लिहिणार? कारण तू हा एक अक्षरी शब्द ज्यावेळेस असा लिहितो त्यावेळेस तुम्हाला वाटेल का हा पण तू असंच लिहायचा की काय? पण तसं नाही. हा 3 अक्षरी शब्द आहे आणि शेवटचं जे अक्षर आहे ते दीर्घ आहे आणि ते दीर्घ असल्यामुळं त्याच्या आधीचं उपांत्य जे अक्षर आहे ते ऱ्हस्व लिहायचं. समजला का नियम? नियम समजला का बाळांनो? तर बघा असे अनेक शब्द आहेत. अशा पद्धतीने आज आपण जवळपास 5-6 नियम शुद्ध लेखनाचे बघितलेत. त्या नियमांची तुम्ही सराव करा. ते शब्द अजून तुमच्या शब्दकोशात वाढवा आणि ते शब्दकोश वाढवल्यानंतर तुमचा शुद्ध आणि अशुद्ध शब्द याच्यावर येणारे जे मार्क्स आहेत ते तुम्हाला 100% मिळतील. ते 2 मार्क्स तुम्हाला 2 किंवा जर जास्त प्रश्न आले तर ते मार्क तुमचे फिक्स आहेत. असं जर अभ्यास केला तरच ते फिक्स आहेत आणि तुम्हाला मेरिटमध्ये यायला खूप त्याचा फायदा होऊ शकतो. तर असा आपल्याला आजचा जो शुद्ध आणि अशुद्ध हा जो उपघटक होता व्याकरणातला तो आपण बघितलेला आहे. जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही विचारा. अनेक प्रकारचे प्रश्न यामध्ये विचारले जातात. पुढील पैकी शुद्ध शब्दांच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. त्यानंतर पुढील पैकी अशुद्ध शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. समजा आपण एक उदाहरण घेऊया. सोपा आहे विषय खूप, परंतु आपल्या नियम माहित नसल्यामुळे आपण ते शब्द अतिशय छोट्या छोट्या गोष्टीमुळे चुकतो आणि आपले मार्क जातात. फक्त अनुस्वार, वेलांटी आणि उकार यामध्येच शुद्ध आणि अशुद्ध लेखनाचे नियम आहेत आणि या 3 गोष्टीवरच आधारित शुद्ध आणि अशुद्ध शब्द आहेत. जर आपण त्याचा चांगला सराव केला, चांगले नियम व्यवस्थित माहिती करून घेतले तर तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही. पुढील पैकी शुद्ध शब्दाचा पर्याय असा एक प्रश्न येऊ शकतो. पुढील पैकी शुद्ध शब्दाचा पर्याय
पहिला शब्द आहे बघा बरं, हा शब्द संस्कार, 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 संस्कार. पर्याय क्रमांक 3. सगळे शब्द जवळपास अचूक वाटतात, परंतु जो योग्य शब्द आहे तो पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर अशुद्ध शब्दाच्या पर्याय क्रमांकाचं अशुद्ध शब्द, अशुद्ध शब्द, अशुद्ध शब्द असे पण पर्याय येऊ शकतात. तर बघा बालमित्रांनो, आपल्याला अतिशय सोपा घटक आज आपल्या तासिकेसाठी होता आणि तो अजून सोपा झाला. तुम्हाला समजलाच असेल, त्यावर अभ्यास करा. आज या विषयासाठी माझी निवड करण्यात आली आणि मला आमचे मित्र सैंदाने सर, त्याच पद्धतीने केंद्र प्रमुख साहेब, पंडोरे साहेब, पारडे साहेब, भांड साहेब, लांडे साहेब, महानुभाव साहेब या सर्वांनी या तासिकेसाठी मदत केली. त्याचप्रमाणे आमचे प्रेरणास्थान आमचे गट शिक्षणाधिकारी शेख मॅडम यांची खूप मोठी आम्हाला प्रेरणा मिळाली. त्याबद्दल मी त्या सर्वांचे आभारी आहे, धन्यवाद मानतो आणि आजची तासिका संपली असे जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. झालं ना? हो हो झालं सर. ओके ओके.